वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो। तर आज मी आलेली आहे योकोहामामध्ये योदोबाशीच्या एका शॉपमध्ये। तर हे आहे टॅक्स फ्री शॉप। जसं आपल्याकडे काही शॉप असतात जिथे आपण इलेक्ट्रॉनिक्स म्हणा किंवा वेगवेगळे मोबाईल फोन असतील अशा गोष्टी विकत घेऊ शकतो, तसंच काहीचं एक शॉप आहे जपानमध्ये। तुम्हाला प्रत्येक स्टेशनवरती योदोबाशीचा शॉप बघायला मिळेल। बिग कॅमेरा योदोबाशी असे काही मोठे मोठे स्टोर्स आहेत जिथे तुम्हाला कॅमेरा, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स जे आहे ते टॅक्स फ्री बघायला मिळतात। हे शॉप आहे, तुम्ही बघू शकता। आणि वेगवेगळ्या ऑफर्स इथे असतात। तर तुम्ही ऑफरनुसार तुमचं सिम पोर्ट करून किंवा आता सिम पोर्ट करायचं आहे तर सिम पोर्ट करून तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्सवरती मोबाईल मिळू शकतो किंवा तुम्हाला पॉईंट्स मिळू शकतात। तर म्हणजे कसं, आता जर मी माझं मोबाईलचं सिम कार्ड पोर्ट करते ना तर मला 20,000 पॉईंट्स मिळू शकतात किंवा ज्या ऑफरमध्ये मोबाईल असतील त्या ऑफरमध्ये मी 1 येनमध्ये मोबाईल विकत घेऊ शकते। तर बघूया की काय आपल्याला चांगली ऑफर मिळते आणि कशा पद्धतीचा मोबाईल आपण विकत घेऊ शकतो। अच्छा, ये रे सब है ना ऑफर्स। इसका प्लान इतना है कल का। प्लान वाई मोबाइल, ये प्लान देगा। हाँ, ये प्लान वाई मोबाइल का पे करना है। इतना आएगा 20 GB डेटा। फर्स्ट मंथ 25 GB आएगा हमको नेट, बाद में नेक्स्ट मंथ से 20 GB आएगा। इतना अमाउंट 6 मंथ तक आएगा ये। हाँ, 6 मंथ तक 25 GB आएगा। आफ्टर 6 मंथ्स के बाद कम हो जाएगा। अच्छा, बाद जसं की आता आम्ही बघितलं मोटोरोला था ना, मोटोरोला आणि रेडमी, हां ओप्पो रेडमीचा मोबाईल होता। पण त्यावरती त्यांचा प्लॅन कसा होता की मंथली तुम्हाला 4000चं बिल पे करायचं आहे 6 महिन्यांपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही तुमचा प्लॅन स्विच करू शकता। तर अशा वेगवेगळ्या ऑफर्स तुम्हाला इथे बघायला मिळतील किंवा तुम्ही सरळ 20,000 पॉईंट्स घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकता। आता यासोबतच तुम्हाला इथे वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील, जसं की टॅब्स आहेत, मोबाईल आहेत, त्यांच्यामध्ये आपलं सगळ्या ब्रँड्सचे मोबाईल म्हणा किंवा वॉचेस आहेत ते सगळं बघायला मिळेल। असं आहे, ही मंडळी अशा पद्धतीने कस्टमर्सला सर्व करतात। आणि मोस्टली तुम्ही बघाल इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईलचं वगैरे शॉपिंग करण्यासाठी फॉरेनर्सची भरपूर गर्दी असते। तर तुम्हाला इथे इंग्लिश स्पीकिंगसुद्धा अवेलेबल आहे किंवा तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा बोलणारी मंडळी इथे काही काही अंशी बघायला मिळतील। मोबाईल विकत घ्यायचा असेल तर यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आहेत, तर आपल्याला ना पासपोर्ट लागतो, तुम्हाला तुमचं इथे रेसिडेन्सी कार्ड तुम्हाला इथे शो करावं लागतं। सोबत तुम्हाला माय नंबर कार्ड जर तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुमची कामं होऊ शकतात। रेसिडेन्सी कार्ड लागतं, तर या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे घेऊन यायचं आणि त्यानंतर तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता। आयफोन विकत घ्यायचा असेल तर आयफोनवरती पण या मंडळींनी काही अशा डिस्काउंट्स ठेवलेले आहेत, जसं की तुमच्याकडे 4 ते 5 महिन्याचा विजा असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे जर 4-5 वर्षांचा विजा असणं गरजेचं आहे। यासोबत तुम्हाला क्रेडिट कार्ड लागणार आहे। तर तुम्ही तो आयफोन जेवढे दिवस जपानमध्ये आहात तेवढे दिवस वापरू शकता आणि जाण्याच्या वेळेला तुम्हाला तो रिटर्न करायचा आहे। या कंपनीजमध्ये तुम्ही जर स्विच केलं, जसं की वाई मोबाईल आहे, डोकोमो आहे, सॉफ्टबँक आहे, यांच्यामध्ये तुम्ही जर पोर्ट केलं म्हणजे नोरी काही केलं तर तुम्हाला त्यावरती वेगवेगळ्या अशा, आता तुम्हाला मी शॉपचा एक ओव्हरऑल व्ह्यू दाखवते। करेंगे हम लोग भी देखते हैं। लकी अरे किधर से निकाल। स्पून हाय 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 ते। तर असे वेगवेगळे इथे गेम असतात, ह्याच्यासाठी लोक इंटरेस्टेड असतात। फ्रीमध्ये गिफ्ट घेऊ शकता। तर आम्ही असंच ट्राय केलं तर आम्हाला आईस्क्रीम कपचा स्पून मिळालेला आहे।
कंपनीची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी असा एंट्रान्सवरती तुम्ही बघितलं असेल काहीतरी गेम्स वगैरे ठेवतात ही मंडळी, जेणेकरून लोक आणखीन अट्रॅक्ट होऊ शकतात किंवा त्यांना काहीतरी ऑफर्स एक्सप्लेन करायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं जॅकेट बघितलं आहे, कसं जॅकेट घातलं येलो कलरचं. वाय मोबाईल आणि सॉफ्ट बँकचं आहे त्यांचं हे, आणि असे गेम्स त्यांनी एंट्रान्सवरती ठेवले आहेत लोकांना खेळण्यास. जिथे बघाल तिकडे तुम्ही चारही बाजूला फक्त जॅपनीज 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 दिसत असेल, इंग्लिश नाही आहे. तर मला हा एक डिसएडव्हान्टेज वाटतो, जेवढं इथे रांगेमध्ये तुम्ही बघत असाल चारही बाजूला ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे लोकांना दिसण्यासाठी, पण एवढंच त्यांनी इंग्लिशमध्ये केलं असतं तर त्यांना आणखीन सोपं गेलं असतं. इथे आल्यानंतर तुम्हाला थोडंसं हे फेस करावं लागेल. जॅपनीज येत नाही, त्यांना मेंबर्स आधी शोधावे लागतात की जे कोणी इंग्लिशमध्ये बोलेल, आणि मग तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करू शकता, मग एक्सप्लेन करणार ती मंडळी. तर याच्यामध्ये जेवढा वेळ जातो ते ॲडव्हर्टाइजमेंट केली असती तर लोकांना जास्त क्लिअर झालं असतं असं मला वाटतं. माझ्या मैत्रिणीने तिचं सिम कार्ड आता पोर्ट केलं आहे आणि मोटोरोला घेतला आहे. मोटोरोलासाठी तिला वरती 800 पे करायचे, काही प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे. आणि मग आता ज्या कंपनीमध्ये तिने शिफ्ट केलं, वाय मोबाईलमध्ये तिने शिफ्ट केलं, त्याच्या प्लॅननुसार तिला पुढच्या महिन्यामध्ये बिल पे करायचं. हा मोबाईल घेतला आहे आता, यासाठी तिला 800 वरती पे करायचे आहेत, आणि या पुढच्या महिन्यापासून याचे जे काही प्लॅन्स असतील त्यानुसार तिला बिल पे करायचं आहे. 4000 काहीतरी मला वाटतं. तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल कशा पद्धतीने इथे लोक बसलेली आहेत आणि काही ना काहीतरी प्रत्येकाची प्रोसेस चालू आहे. अशा पद्धतीने लोक इथे सर्व्हिस देतात. फायनली आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत योकोहामामधल्या एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये. इंडियन आहे रेस्टॉरंट, रॉयल म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे आलेलो आहे. तर बघून घ्या, सगळं छान आहे आणि इंडियन फूड तुम्हाला इथे बघायला मिळेल. काही गोष्टी ऑर्डर केल्यात, भरपूर दिवसानंतर असं काहीतरी खाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते मेन्यूमध्ये काय आहे. मेन्यू आल्याच्या नंतर मी तुम्हाला म्हटलं ना, मेन्यू आल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर पुरी आणि हे आहे सिरप जे टाकून आम्हाला हे पाणीपुरी खायची आहे. 1380 मध्ये आम्हाला या 4 पुऱ्या आहेत, ही भाजी आहे आणि त्यासोबत त्यांनी जिलेबी सर्व केलेली आहे. हा एक सेट होता. आणि आता तुम्ही मगाच्या वेळच्यामध्ये पाणीपुरी बघितलीच असेल तर 750ला 6 पीस होते. पाणीपुरीचे 750ला 6 पीस, म्हणजे तुम्ही इंडियन मनीमध्ये जर ते कन्वर्ट केले ना तर अराऊंड 250 250च्या अराऊंड पाणीपुरी आहे. होता आपल्या व्हिडिओचा एंड. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल फॉलो करा, ब्लॉग्स बाय कवी.